अप्पर वर्धा धरणात केवळ 57% जलसाठा आहे। पश्चिम विदर्भातल्या मोर्शी इथलं हे मोठं धरण अद्याप धरणाचा एकही दरवाजा उघडलेला नाही। अर्ध्या अमरावती जिल्ह्याला होतो या धरणातून पाणी पुरवठा। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं धरण समजलं जाणारं अप्पर वर्धा धरण अद्यापही कोरडंच आहे। मी सध्या पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणच्या परिसरामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या धरणाला जे आहे 13 दरवाजे आहे आणि साधारणतः हे धरण जर आपण बघितलं तर केवळ 57% ते धरण भरलेलं आहे। त्यामुळं अमरावती जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये आगामी काळामध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण होतं की काय अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। कारण का आपण जर पाहिलं तर याच धरणातून जर पाहिलं गेलं तर हजारो हेक्टरवर जे आहे या ठिकाणी सिंचन केलं जातं आणि अमरावती शहर असतील, बडनेरा शहर असतील, तिवसा, मोर्शी, वरुड आणि रतन इंडिया आणि या ठिकाणी असलेली MIDC परिसरामध्ये याच धरणातून या ठिकाणी पाणी पुरवठा होतो। मात्र आपण जर पाहिलं सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि जुलै महिना या ठिकाणी संपत आलेला आहे, मात्र तरी देखील हे धरण अद्यापही कोरडंच आहे। आपण जर पाहिलं तर ह्या पूर्ण अप्पर वर्धा धरणाचा परिसर आहे। या अप्पर वर्धा धरणातून जर पाहिलं तर पाण्याचा विसर्ग जर केला तर वर्धा नदीच्या नदीवर पूर्णपणे या पाण्याचा विसर्ग केला जातो। मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले नाही। त्यामुळे जर पाहिलं तर आगामी काळामध्ये अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण होतो की काय अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळं आगामी काळामध्ये अमरावतीसह मध्य प्रदेशामध्ये जोरदार पावसाची अपेक्षा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।